मुद्रा नेत्री नयेरे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थान त्रयीचा आपण विचार करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण मनाचे श्लोक, त्यानंतर ग्रंथराज दासबोध आणि आता सध्या मागच्या 22 दिवसांपासून आत्माराम या अलौकिक अद्भुत अशा ग्रंथाचं चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या ग्रंथातील 5 समासांपैकी चौथ्या समासातील अकराव्या ओवीपर्यंत आपण काल पोचलो होतो। समर्थ शिष्याला नाशिवंत समर्थ रामदासांनी मागितलं की तू जे नाशिवंत आहे, जे अशाश्वत आहे आणि जे तुझ्या सेवे येणार नाही तेवढं तू मला फक्त दे, म्हणजे मी तुला आढळ पद देतो, तुला मी परमात्म स्वरूपाचं पद तुला प्राप्त करून देतो, असं समर्थ म्हणाले। शिष्याने विचारलं की नंतर ठीक आहे, मी तुम्हाला ते सगळं देऊन टाकलं, आता मला सांगा काय काय नाशिवंतामध्ये काय काय येतं। मग नंतर समर्थांनी त्याला ते सगळं समजावून सांगितलं आणि त्याला समर्थ म्हणाले की भक्ती, ज्ञान, वैराग्य ही साधना तू कर। तेव्हा तो म्हणाला की आता हे परत मध्येच तुम्ही काय काढलं, अजून तुम्ही मला नाशिवंत मागितलं, मी तुम्हाला सगळं ते देऊन टाकलं, आता तुम्ही मध्ये हे काहीतरी भानगड काढू नका की जेणेकरून तुम्ही तुमच्या शब्दाला जागलं पाहिजे। तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे, तुम्ही मला वचन दिलेलं आहे, तर तुम्ही मला ते माझं आढळ पद जे आहे, माझं परमात्म स्वरूप पद आहे,
निज स्वरूप आहे ते तुम्ही मला द्या. तेव्हा समर्थ म्हणतात की अरे तू अजून ते नाशिवंत काय हेच समजून घेतलं नाही. मला हे द्या मला ते द्या म्हणणारा तू तरी कोण आहेस? तू नाशिवंतामध्ये येत नाही का? असा रोखठोक सवाल समर्थ आपल्या शिष्याला विचारतात. ते म्हणतात की तू अरे शिष्या चित्त द्यावे, नाशिवंत तुवा ओळखावे, साधन हे करावे, प्रतिज्ञाच आहे. मी तुला शब्द दिलेला फिरवणार नाही. मी त्यातून किंचितही मागे हटलेलो नाहीये. पण मी जे तुला सांगितलंय तू ते नीटपणे ऐकलेलं नाहीयेस. तू सावध नाहीयेस. त्यामुळे तू सावध हो, चित्त दे, काळजीपूर्वक ऐक. समर्थ नंतर म्हणाले तू म्हणसी जे दिधले तरी देयास कोण उरले, जे उरले ते झुरले मजकडे. मी दिलंय हे तुम्हाला असं म्हणणारा तरी तू नाशिवंत नाहीयेस का? तू काय शाश्वत आहेस? आणि जर शाश्वत असशील तर मग मला मागायची काय गरज आहे? तू जर ते शाश्वत आत्मस्वरूप असशील असं जर तुला वाटतंय तर मग मला मागायची काही गरजच नाहीये. म्हणून समर्थ या ठिकाणी त्याला सांगतात की जे उरले ते झुरले, जे तू मला सगळं दिलेलं आहेस. अशी एक अवस्था आहे ही की सद्गुरूंना आपण जे सगळं समर्पण केल्यानंतर, सगळं दिल्यानंतर झुरले म्हणजे विरले, काही सुद्धा शिल्लक राहत नाही. सद्गुरू पण नाही आणि शिष्य पण नाही. त्यामुळे कुणी कुणाला मागायचं? द्वैत नाहीच आहे ना तिथं, अद्वैत आहे. समास त्या पुढच्या समर्थ या समासातील पुढच्या ओवीत काय म्हणतात ते आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. तू नाशिवंतामध्ये आलासी, आपणास कारे चोरीशी, नाशिवंत देता चकचकीसी, फटरे पडत मूर्खा. श्रीराम. फार सुरेख शब्द समर्थांनी त्याला मोठ्या लढिवाळपणे वापरलेला आहे. हे काही चिडून किंवा रागावून नव्हे, लढिवाळपणे वापरलेला आहे. फटरे पडत मूर्खा. नुसता शिक्षण घेतलं तुला हुशार झाला मी म्हणतो, काय उपयोग आहे तुझ्या ज्ञानाचा? काय उपयोग आहे तुझ्या विद्येचा? म्हणून ते फटरे पडत मूर्खा असं म्हणलंय. फटरे पडत मूर्खा म्हणजे हात तुझी, आपण म्हणत नाही का? तसं त्या आविर्भावानी तो भाव आहे त्या शब्दाच्या पाठीमागे. चल हो बाजूला, काही बोलतो विनाकारण, असा भाव समर्थ या शब्दातून व्यक्त करतायत. तू नाशिवंतामध्ये आलासी. अरे तुझा देह काय, तू काय, हे सगळं नाशिवंतच आहे, पंचभूतात्मक आहे. मग तू वेगळा उरला कसा? तू नाशिवंतामध्ये आलासी, आपणास कारे चोरीशी. तू प्रकृतीमध्ये आहेस. मथुरेला वृंदावनामध्ये एक मंदिर होतं कृष्णाचं, आणि त्यावर बाहेर लिहिलेलं होतं की येथे स्त्रियांना प्रवेश नाही, केवळ पुरुषांना प्रवेश. मीरा भजन गात गात गेली. तिने पाहिलं आपल्या कन्हैयाचं मंदिर आहे, श्रीकृष्णाचं मंदिर आहे म्हणल्याबरोबर ती भाव अवस्थेमध्ये आपल्या देह इंद्रियांना विसर पडलेली ती अवस्थेमध्ये ती सरळ त्या मंदिरामध्ये गेली आणि भजन गात बसली. त्या मंदिराचा जो पुजारी बाजूला राहत होता, दुपारची वेळ होती, तो झोपलेला होता. थोड्या वेळानंतर त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी स्त्री गाती, अत्यंत मधुर गाती आहे, पण ही आपल्या मंदिरात तर नाही गात. आपल्या मंदिरात तर ही गात नाहीये, कारण या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाहीये. मग ही स्त्री आली कुठून? म्हणून
तो पुजारी जो आहे तो धावत पळत आला आणि त्यांनी पाहिलं मंदिराचं दार उघडलेलं आहे आणि ती स्त्री तिथं गातीये. तो धावत पळत आला आणि तो जोरात ओरडला, तुम्हें पता नहीं है इस मंदिर में स्त्रियों को आने का वर्ज है, निषिद्ध है. ती म्हणाली मग कुणी यायला पाहिजे इथं. त्याने सांगितलं केवल पुरुषों को ही प्रवेश है. ती म्हणाली अरे पुरुष तो एक ही है, वो मेरा लाडला कन्हैया है, बाकी तो सब उसकी प्रकृती है. समर्थ या ठिकाणी म्हणतात तू नाशिवंतामध्ये आलासी आपणास का रे चोरीशी, तू प्रकृतीचा एक भाग आहेस. पुरुष आणि प्रकृती ह्याच्याशिवाय तिसरं काहीही नाहीये. आणि नाशिवंत देता चकचकीसी फटरे पडत मूर्खा. स्वतःला तू नाशिवंतापासून बाजूला काढून ठेवतोस म्हणजे चोरून ठेवतोस. आपण बऱ्याच वेळा असं करतो, काही सामानांची यादी वेगळी करतो, चला हे वेगळं वेगळं ठेवा आणि हे बाजूला ठेवा. तसं समर्थ म्हणतायत की तू स्वतःला त्या नाशिवंत वस्तूंमधून तू बाजूला काढलं म्हणजे चोरून ठेवलंस तू. समर्थ या ठिकाणी म्हणतात नाशिवंत देता चकचकीसी फटरे पडत मूर्खा. मी दिले म्हणणारा मी तरी शिल्लक राहिलाय ना. स्वामी सर्वज्ञा, मी सगळं तुम्हाला दिलेलं आहे, आता मला माझं आढळपद द्या. असं जो म्हणतोय तो देणारा तरी शिल्लक राहिलाय. पडत मूर्ख म्हणजे शिकलेला सवरलेला. जो अडाणी आहे, शिकला नाही, त्याच्याबद्दल मनुष्य समजू शकतो की ठीक आहे तो अडाणीच आहे, त्याला काही माहिती नाही हो यातलं. पण जी शिकलेली माणसं असतात ती जेव्हा अडाण्यासारखं वागतात ते मोठं भयानक आहे. माझ्या परिचयातली बरीचशी मंडळी ही बाहेर जात असतात परदेशात. आता गेली नाहीत, लॉकडाऊन चालू आहे मार्च पासून. आता काय घराच्या बाहेर पडणंच अवघड आहे, परदेशात जाणं काय शक्य आहे. पण ही मंडळी जेव्हा बाहेर जातात तेव्हा तिथल्या नियमाप्रमाणे राहतात. कुठेही पिची थुकत नाहीत, मावा खात नाहीत, गुटखा खात नाहीत, सिगरेट पित नाहीत. पण इथं आलं की काय यांच्या अंगात शिरतं कुणाला माहिती. काय ते पुड्या खातील, गाडीमध्ये बसून फिरत असताना सिग्नलच्या तिथं थांबलेलं असताना काच खाली करतात आणि पिंक मारतात रस्त्यावर, जसं काय यांच्या बापाने रस्ता बांधून ठेवलाय. एसी गाडी असते, पुन्हा लगेच काच वर करतात. त्यांना शरम सोयर सुद्धा काही वाटत नाही. अडाणी माणूस असला तर आपण समजू शकतो की त्याला माहिती नाहीये. पण जेव्हा शिकलेली माणसं असं करतात तेव्हा आपल्याला उद्विग्नता येते. आता समर्थांना उद्विग्नता नाही आली, कारण समर्थ हे अत्यंत कनवाळू आहेत. शिष्याच्या प्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. ते त्याला बापा म्हणतायत, तात म्हणतायत, बेटा म्हणतायत. त्याच्यावर ओरडणार नाही, ते उद्वेग नाही होणार नाही. मी काल सांगितलं दासबोधामध्ये समर्थ म्हणतात विद्या उदंड शिकला प्रसंगमान चुकतची गेला तये विद्येला कोण पुसे श्रीराम. नुसती डिग्री आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन, कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, सायन्समध्ये अजून काहीतरी केलेलं आहे, वेगवेगळ्या काय म्हणतो त्याला ऑनलाईन घरी बसून डिस्टन्स एज्युकेशनच्या अनेक डिग्री आहेत. अरे कुठे कसं बोलावं हे तुला माहिती नाहीये, काय उपयोग आहे त्या ज्ञानाचा. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की तुला तर माहिती आहे हे सगळं, तू स्वतःला चोरून ठेवतो
तुला माहिती आहे नाशिवंत काय आहे, अशाश्वत काय आहे, शाश्वत काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे. आणि वरतोंड करून पुन्हा तू मला म्हणतो चकचकीसी. म्हणजे घाबरतोस का? का बरं कच खातोस तू? माघार घेतोस का? असं चकचकीसी. नाशिवंत देता तू मला सांगितलं की हे मी तुम्हाला सगळं समर्पण केलेलं आहे स्वामी, आणि पुन्हा वर म्हणतो की मला तुम्ही ते आढळपद कधी देणार आहेत. मग तू त्या नाशिवंताच्या मध्ये नाहीयेस असं तुला वाटतंय का? तू घाबरतोस, मागे सरकतोस, कच खातोस, म्हणून ते चकचकीसी हा शब्द आलेला आहे. काही ठिकाणी फटरे पडत मूर्खा याच्या ऐवजी फटरे कृपणा असा शब्द घेतलेला आहे. पाठभेद आहेत. संकेश्वर पीठाचे शंकराचार्य त्यांनी फटरे कृपणा हा शब्द घेतलाय. मग कृपण म्हणजे कोण? त्याचा अर्थ असा आहे, अत्यंत अल्प लाभासाठी सर्व प्रकारचा अवमान सहन करणारा तो कृपण असं म्हणलेलं आहे. आपल्याला एक सामान्यपणे शब्द माहिती आहे, फार कृपण आहे म्हणजे कंजूष आहे, काही हद्द सुटत नाही त्याच्यात. पण तसा कृपण हा नाही आहे. समर्थ रामदासांचा शिष्य हा तसा कृपण नाही. तो म्हणतोय की मी तुम्हाला सगळं नाशिवंत दिले, द्या मला आता आढळपद. आद्य शंकराचार्य कृपण या शब्दाची व्याख्या करताना म्हणतात, यत्किंचित अर्थ लवलाभ मात्र मोहात सर्वावमानम सहते य स कृपण. हा कृपण कोण आहे? ते वर जे अगोदर जो अर्थ सांगितला तो अत्यंत छोट्या लाभासाठी, अल्प लाभासाठी जो अनेक प्रकारचे अवमान, अपमान, निंदा सहन करतो तो कृपण आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ज्याला फळाची आसक्ती आहे तो कृपण आहे. नैष्कर्म्य कर्म करणे, फलेच्छा रहित, कुठली आसक्ती नाही, कर्म करायचे म्हणून करायचे. माझिया योगे झाले परी म्या नाही केले. गीतेमध्ये भगवान म्हणतात, फलासक्त तो कृपण, कृपण हा फल हेत वाहा. ज्याला फळाची अपेक्षा आहे तो कृपण आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नसा आहे तुझ विदेहासी श्रीराम. आता तू ज्ञानी झाला म्हणतोस, मग आता तुला देहाचा संग, मला ते आढळपद द्या, म्हणजे तुला कुणाला? या देहाला देऊ. तू आता निसंग झालास, तुला त्या देहाचा संग सोसणं शोभत नाही. तू त्या फंदात पडू नकोस. पुढे समर्थ म्हणतात, शिष्य विचारून बोले स्वामी काहीच नाही उरले, अरे नाही बोलणेही आले नाशिवंतामध्ये श्रीराम. या श्लोकातले, या ओवीतले पहिले 2 चरण हे शिष्यानी बोललेले आहेत, शिष्याच्या तोंडचे आहेत. आता हे वरचं ऐकल्यानंतर शिष्य खजील झाला. शिष्याला फटरे पडत मूर्खा, हो बाजूला, हात तुझ्या, असं म्हणलं तर राग नाही आला. तो आत्मचिंतन केलं त्यांनी. स्वामी मला असं का म्हणाले? त्यांनी विचार केला आणि मग तो म्हणतो, शिष्य विचारून बोले. विचारून बोले म्हणजे कुणाला विचारायला गेला का? थांबा मी विचारून येतो, काय दिलंय काय नाही, मी द्यावं का नाही. विचारून बोले म्हणजे विचार करून. त्याने विचार केला. शिष्य विचारून बोले स्वामी काहीच नाही उरले. आता माझ्याकडे खरंच काही उरलेलं नाहीये, सगळं मी दिलेलं आहे. पुढचे 2 चरण जे आहेत, 3रा आणि 4था, तो समर्थांनी सांगितलेला आहे. अरे नाही बोलणेही आले नाशिवंतामध्ये श्रीराम. आता काही उरलं नाही म्हणजे कुणीतरी उरलंय ना.
या रूम मध्ये काहीही शिल्लक नाही, असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा पाहणारा मी आहे ना तिथं. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, अरे नाही बोलणे ही आले नाशिवंतामध्ये. त्याला राग नाही आलेला का, तर त्याची निष्ठा, त्याची श्रद्धा आपल्या सद्गुरूंवर आहे. त्याला त्याचं वाईट नाही वाटलं, फटरे पडत मूर्खा म्हणलं ते. पण त्याने अंतर्मुख झाला, त्याने विचार केला की हो, स्वामींनी मला असं का म्हणलं, बरं म्हणावं असं. मग तो म्हणतो की खरंच स्वामी काही उरलं नाही ना हो माझ्याकडे. तेव्हा ते म्हणतात की अरे तू उरलं नाही असं म्हणणारा तू कोण आहेस. मी सगळंच खरंच तुम्हाला सांगतो, सगळं समर्पण मी तुम्हाला केलेलं आहे, सर्वस्व समर्पण मी केलेलं आहे. आता माझ्याकडे काही उरलेलं नाही. माझ्याकडे काही उरलेलं नाही हा उरले नाही हे म्हणणेही नाशिवंतातच आहे. कारण नाही म्हणणे हे म्हणणारा आणि ज्याला नाही म्हणलंय हा ऐकणारा, हे द्वैत आलं पुन्हा. आणि आपल्याला काय अपेक्षित आहे, आपल्याला अद्वैत अपेक्षित आहे की जिथं सद्गुरू पण नाहीये, जिथं शिष्य पण नाहीये, तिथं कुणीही शिल्लक राहिलेलं नाही. पुढे समर्थ म्हणतात, आहे म्हणता द्या काही, नाही शब्द गेला तोही, नाही नाही म्हणता काही, उपजले की श्रीराम. आहे म्हणलं की देणं आलं. समजा मी तुम्हाला एक 500 रुपये मागितले, अगोदर मी विचारलं तुम्हाला की तुमच्याकडे काही पैसे आहेत का, तुम्ही सांगणार हो आहेत बाबा थोडेफार, मग मला 500 रुपये देता का. आहे म्हणलात तुम्ही की तुम्हाला ते देणं भाग आहे. देणं भाग आहे म्हणजे देऊ शकता. समर्थ या ठिकाणी म्हणतात, आहे म्हणता द्या काही, देणं आलं. आहे तुझ्याकडे आहे म्हणजे देणं क्रमप्राप्त आहे. आहे म्हणलं की देणं आलं. ते एवढं द्यायचं की पुन्हा काही शिल्लक ठेवायचं नाही, असं देता आलं पाहिजे. रिया देयम, श्रिया देयम, संवेद देयम. मी गुप्तपणे दिलं पाहिजे, मी त्याची वाच्यता नाही केली पाहिजे, मी मला शोभेल असं दिलं पाहिजे, माझ्या मानमराताला शोभेल असं दिलं पाहिजे, आणि समोर ज्याची गरज भागेल असं दिलं पाहिजे. श्रिया देयम, भिया देयम. किती दातृत्वाबद्दल किंवा देण्याबद्दल, समर्पणाबद्दल आपल्या शास्त्रामध्ये किती ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आहे म्हणता द्या काही, याचा दुसरा अर्थ असा आहे म्हणणं आणि दुसऱ्या चरणामध्ये जो नाही शब्द आलाय, नाही शब्द गेला तोही. समर्थ म्हणताय आहे म्हणता द्या काही, अजून काहीतरी देणं भाग आहे, द्या काही. नाही शब्द गेला तोही. नाही आणि आहे या दोन्ही शब्दांच्या पाठीमागे अहंकार आहे. माझ्याकडे आहे म्हणण्यातही अहंकार आहे आणि मी तुम्हाला दिलंय किंवा देतो म्हणण्यातही अहंकार आहे. सूक्ष्मपणे विचार करून बघा. माझ्याकडे आहे ही भावनाच माझ्याकडे आहे, अहंकार आहे हा. आणि नाही शब्द गेला तोही, आता मी सगळे दिलेले, माझ्याकडे काही उरलं नाही, याच्यातही अहंकार आहे. आपल्याला माहिती आहे ती छोटी गोष्ट आहे. एक बाई असतात, त्यांना विरजनासाठी दही पाहिजे, म्हणून त्या बाई काय करतात, गल्लीच्या टोकावर जे घर आहे त्यांच्या परिचयाचं, तिथं जातात. त्या घरी जातात आणि त्या म्हणतात, आहेत का कमलबाई. आता कमलबाई तेव्हा नसतात, त्यांची सून असते. मग ती बाहेर येते, ती म्हणती सासूबाई बाहेर गेल्यात का हो काकू, सांगा ना काय पाहिजे. त्या म्हणतात, अगं काही नाही, मला थोडं विरजनाला दही पाहिजे होतं. मग ती म्हणते, अहो आज दही नाहीये ना आमच्याकडे काही. ती म्हणते, अरे हो का, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, मी पाहते दुसरीकडे. असं म्हणून त्या निघाल्या
निघाल्या आणि त्यांच्या घरात परत जात आहेत गल्लीच्या दुसऱ्या टोकाला, तोपर्यंत त्यांना समोरून येणाऱ्या कमलाबाई दिसल्या. त्यांनी विचारलं, का हो विमलबाई, इकडे कुठे, कुणाकडे गेला होता तुम्ही तिकडे? त्या म्हणल्या, अहो आत्ता तुमच्याकडेच जाऊन आले. तुम्ही माझ्याकडे जाऊन आले कसं काय? मी बाहेर गेले होते. तेवढे, हो मला तुमच्या सुनबाईंनी सांगितलं ते तुम्ही घरी नाही येत म्हणून. त्या म्हणल्या, बरं बोला ना, काय काही काम, विशेष काम होतं का? त्या म्हणल्या, अहो काही नाही, विशेष काही नाही, मला थोडं विरजनाला दही पाहिजे होतं. त्या म्हणल्या, हो का, चला मग तुम्ही माझ्यासोबत. आता कमलबाई सोबत विमलबाई परत निघाल्या. विमलबाईंना असं वाटलं की कदाचित दोन गोष्टी असू शकतात. काय दोन गोष्टी असू शकतात? एक, सासूच्या अपरोक्ष कसं द्यायचं, किंवा सासूने कडी कुलपात ठेवलेलं दही आहे, दूध दही, सासूबाई बाहेर गेल्यात, कडी कुलपात ठेवलंय. कुलपात ठेवलंय असं कसं सांगावं? म्हणून सुनेनी सांगितलं असेल की नाहीये. पण आता कमलबाई मला म्हणाल्यात ना चला म्हणून त्या गेल्या. ते 4 पायऱ्या असं घर चढून, 4 पायऱ्या चढून पुढे जायचं होतं. त्या वर गेल्या. पाठीमागे विमलबाई होत्याच. त्या पायऱ्या चढतायत तोपर्यंत त्या वळल्या कमलबाई, आणि त्या म्हणल्या, आमच्याकडे दही नाहीये. आश्चर्य वाटायला लागलं विमलबाईंना. त्या म्हणल्या, अहो तुम्ही मला आत्ता म्हणलात ना चला माझ्यासोबत म्हणून. त्या म्हणल्या, चला माझ्यासोबत, पण मी तुम्हाला थोडंच म्हणलं दही आहे म्हणून माझ्याकडे. त्या म्हणल्या, पण मग हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की, तुमच्या सुनबाईंनी मला सांगितलं ते. त्या म्हणल्या, ती कोण नाहीये म्हणून म्हणणारी? या घरात काय आहे आणि काय नाही हे म्हणण्याचा माझा अधिकार आहे. अहंकार किती आहे. मी मागे तुम्हाला म्हणालो की तिरडीला, मनुष्य तिरडीवर बांधण्याचा सुद्धा अहंकार आहे लोकांना. 52 बांधले म्हणाले, हे 53 नाव आहे. मला शिकवू नका. डोक्यावरून दोरी घ्यायची आहे का कपाळाच्या खाली, डोक्याच्या खाली घ्यायची आहे का कपाळाच्या वरून घ्यायची आहे? कशाचा अहंकार असेल सांगता येत नाही माणसाला. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, नाही नाही म्हणता काही उपजले की. अहंकार उपजलाच की. काही नाही म्हणतो, पण अहंकार आहे माझ्याकडे, मी दिलंय तुम्हाला, आता माझ्याकडे काही उरलेलं नाही. समर्थ म्हणतात, अरे बेटा, हे आहे म्हणणं ही सुद्धा माया आहे, आणि नाही म्हणणं ही सुद्धा माया आहे. त्या मायेच्या अहंकाराच्या पोटी कमलबाई विमलबाईंना घेऊन घरी आल्या आणि त्यांना दही नाहीये म्हणून त्यांनी सांगितलं. ही माया आहे, आणि या अहंकारातच माणूस लिप्त होऊन पडतो. साध्या साध्या गोष्टी असतात, पण त्याला किती अपमानास्पद वाटतं. अहो, नाव घेण्याबद्दल वाटतं लोकांना. काय सांगायचं. मी एका व्याख्यानमाला होती आणि त्या व्याख्यानामध्ये, त्या दिवशीचं व्याख्यान होतं, समर्थ संप्रदायाचीच व्याख्यानमाला होती ती. त्या दिवशीचं व्याख्यानाचा विषय होता, समर्थ कर्म प्रधान होते. हा विषय होता. आम्ही गेलो आणि बसलो. बराच वेळ काही हालचाल दिसेना. मग थोडी चौकशी केली तर तिथले जे आयोजक होते ते माझ्या जवळ आले. म्हणाले, लाड, आपल्याला एक वक्ता मिळेल का? म्हणलं, वक्ता मिळेल का? कशासाठी? ते म्हणले, आत्ता व्याख्यानासाठी. मी म्हणलं, आत्ता असा कसा मिळेल? पण आज म्हणलं, तुमचं सगळं ऑलरेडी हे सगळं आयोजन झालेलं आहे. 1-1.5 महिन्यापासून तुम्ही मला म्हणताय, आणि 6 दिवस व्याख्यानं झाली आहेत की, आज काय प्रॉब्लेम आहे?
ते म्हणाले आजच अडचण आली हो म्हणले. म्हणलं बरं. मग माझ्या परिचयाचे एक गृहस्थ होते, त्यांचाही खूप अभ्यास. त्यांना मी फोन केला. त्यांना म्हणलं असं असं आहे, आणि म्हणलं समुद्राऐशी साठवणं तो सत्वगुण समर्थांची ओवी मला आठवतीये. उणे कोठेची पडव नेदी. आणि म्हणलं ह्या दोन्ही ओव्या तुम्हाला चपकल बसल्यात. तर म्हणले काय झालं, कसं काय म्हणता तुम्ही, हे कशासाठी माझी स्तुती करता. मी म्हणलं अहो स्तुती नाही करत आहे, वस्तुस्थिती सांगतोय. आणि म्हणलं आता तुम्ही कुठं आहात. ते म्हणले काय नाही, घरी निवांत आहे. म्हणलं काय चाललंय. काय नाही, का समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास. म्हणले दुसरं काय काम आहे आपल्याला. म्हणलं या ना तुम्ही, एक व्याख्यान द्यायचंय. ती म्हणली अहो लॉकडाऊन चालू आहे, व्याख्यान नाही काही नाही. मी म्हणले कंटाळलोच होतो घरात बसून, कुठला विषय मांडायचा. मी म्हणलं तुम्हाला नेहमीचा आवडता विषय आहे तुमचा. समर्थांनी किती काम मोठं उभा केलंय, समर्थ किती मोठे कर्मयोगी होते, त्याला काय लागतंय म्हणले. मी म्हणलं मग या पटकन. आलो म्हणले 5 मिनिटात. आले, त्यांचं व्याख्यान झालं. वेळ तर भागून गेली, छान बोलले ते. सगळं झाल्यानंतर मी आयोजकांकडे गेलो. मी म्हणलं काका खरं सांगा, आजचे व्याख्याते का नाही आले, काही अडचण आहे का, कारण कोरोना सध्या भरपूर बळावतोय. तर ते म्हणले काय सांगू म्हणले आता तुम्हाला, परमार्थामध्ये एवढे अहंकारी लोक कुठून जमा झाले हेच समजत नाही म्हणले. म्हणलं का, असं का म्हणता तुम्ही. अहो काय झालं म्हणले, ही जी व्याख्यान मला चालू होती त्यामध्ये दुसरं व्याख्यान एक प्रवचनकाराचं होतं, आणि त्यांनी विषय घेतला होता समर्थांचा कर्मयोग. आणि म्हणले हे शेवटचं व्याख्यान होतं, आणि यांनी सांगितलं होतं की समर्थ कर्मप्रधान होते. आता आम्ही असा विचार केला म्हणले की बाबा ही सगळी चर्चा झालेली आहे, आणि शेवटी काय आहे की समर्थ कर्मप्रधान होते, भक्तिप्रधान होते, ज्ञानप्रधान होते, अजून काय होते, हे समोरचा ऐकणारा जो श्रोता आहे तो त्या काही विषयाला धरून ऐकतो असं थोडंच आहे. आम्हाला वाटलं म्हणले आता कर्मप्रधान आणि कर्मयोग यामध्ये महदांतर आहे. म्हणलं तर महदांतर आहे, म्हणलं तर एकच आहे. पण म्हणले दोघं जण, आणि किती मांडता येईल, किती विषय मांडता येईल. अहो 45 ते 50 मिनिटांचा विषय मांडायचा. लोक तर प्रस्तावनेत एवढा वेळ घालतात, परिचय देण्यामध्ये 10-10, 15-15 मिनिट जातात. पण म्हणले त्यांचा अहंकार दुखावला, आणि ते काही बोलले नाहीत म्हणले एवढे दिवस. आणि आज सकाळी म्हणले दुपारी त्यांचा फोन आला की तुम्ही माझा विषय त्यांना दिला आणि त्याच विषयावर तुम्ही मला बोलायला लावताय आता. म्हणलं धन्य आहे. समर्थ जे म्हणतात उपजले की अहंकार उपजतो, दही देण्याचं क्षुल्लक कारण आहे. काय विशेष आहे का ते. पण कमलबाईंना वाटलं की दही नाही म्हणण्याचा अधिकार हा माझा आहे. शरीराचं ममत्व काही जात नाही. मी म्हणजे यो, मी म्हणजे त्यो, मी इथला पदाधिकारी, मी एवढा अभ्यास केला, मी एवढी वर्ष शिवतर घडीवर जातो आहे, मी समर्थ विद्यापीठाच्या एवढ्या परीक्षा दिलेल्या आहेत, दासबोध सखोल अभ्यास प्रवेश झाले आता. त्यामध्ये एक बाई माझ्याशी खूप वेळ हुज्जत घालत होत्या. त्या म्हणाल्या पदा झालं नाही म्हणून काय झालं. मी समर्थबोध, साधक, प्राज्ञ आणि मनोबोध विशारद ही विशेष श्रेणीमध्ये सगळ्या परीक्षा पास झालेली आहे म्हणल्या. आणि मागच्या 10 वर्षापासून मी समीक्षणाचं काम करतेय, आणि तुम्ही मला दासला प्रवेश देत नाही.
मी त्यांना सांगितलं, अहो म्हणलं आमच्याकडे ही पद्धत आहे, आम्ही काही फ्रेम लावलेली आहे, त्या फ्रेममध्ये बसलं तरच आम्ही प्रवेश देतो. नाही म्हणलं मग मला काही विशेष श्रेणी उगीच मिळाली आहे का? मी म्हणलं आता मी त्याच्यावर काही भाष्य करण्या एवढा अधिकारी माणूस नाहीये की तुम्हाला सगळ्या परीक्षांमध्ये समर्थ विद्यापीठाच्या विशेष श्रेणी मिळाली आहे. त्या म्हणल्या मग तुमचा काय फार अभ्यासक्रम वेगळा लागून गेला का? मी म्हणलं आम्ही असं म्हणतच नाहीये, समर्थ वाङ्मयावरच आधारित आमचा अभ्यासक्रम आहे. पण आमच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेताना एंट्रन्स टेस्ट आहे, त्याला काही ठोकताळे आहेत, सरसकट पंगत नाहीये इथं. वयोमर्यादा आहे 25 ते 65, 25च्या आत नाही, 65च्या पुढे नाही. अपवादात्मक एखादे 2 प्रवेश देणं हा भाग वेगळा. पण जर तुम्ही अहंकाराने बोलत असाल, आग्रहाने बोलत असाल, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास केल्याचा अहंकार तुमच्या मनात असेल, तर तुम्हाला दासमध्ये प्रवेश मिळणार नाही. 100-125 अभ्यास प्रश्नपत्रिकांचा अभ्यास झाल्यानंतर मला जर एखादा अभ्यासार्थी असं म्हणत असेल की मी सखोल दासबोधचे 122 पेपर सोडवलेले आहेत, मला असं वाटतं की याला प्रवेश कसा दिला आणि कुणी दिला? 122 स्वाध्याय सोडवल्यानंतर सखोल दासबोध आहे का दासबोध सखोल आहे हे माहिती नाहीये. स्वाध्याय म्हणावेत का पेपर म्हणावेत? मी अभ्यासार्थी आहे म्हणावं का काय विद्यार्थी म्हणावं हे माहिती नाहीये. कुणी जर मला विचारलं सखोल दासबोध मध्ये प्रवेश घ्यायचा, मी म्हणतो सखोल दासबोध का? आमच्याकडे उथळ दासबोध आहे, सखोल नाहीये. पटकन फोन ठेवून देतात लोक, त्यांना वाटतं रॉंग नंबर लागलाय. काय आपण काय वाचतो आहोत, काय कशाचा अभ्यास करतो आहोत? मला त्या प्रवचनकारांचा खूप मला म्हणजे वाईट वाटलं, राग नाही आला, पण फार मोठा माणूस. आणि तो जर असं म्हणत असेल की तुम्ही त्याला सुद्धा तोच विषय दिला आणि मला सुद्धा हाच विषय दिला, तुम्हाला मला तोंड घशी पाडायचं आहे का, माझा अपमान करायचा आहे का, माझी तुम्हाला किंमत नाही वगैरे, आणि म्हणून ऐन वेळेपर्यंत तुम्ही घात करता, अहो विषय बदलून घ्या ना. मग ते चारवाक होता ना, चारवाक, त्याचं देहावर ममत होतं. त्याला म्हणजे असं वाटत होतं की जन्म पुनर्जन्म वगैरे काही भानगड नाही आहे, या जन्मामध्येच खाल्लं पिल्लं पाहिजे, सुखाने राहिलं पाहिजे. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन न कुतः. अहो एकदा देह भस्म झाला, त्या विद्युत दाहिनीमध्ये घातलं की तासाभराच्या आत मुठभर मातीच निघते, राखच निघते, ऍश. तासाभरात इकडे तरी वेचावं लागतं 2 दिवसानंतर, तिकडं काही वेचण्यासारखं राहत नाही, सगळी भुकटी. फार ते ऍश शब्द आहे ना, राख, तोच महत्वाचा आहे. आणि त्या राखेमध्ये सगळं सापडतं. कुठल्याही अन्नाची, धान्याची तुम्हाला जर त्यातले प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स, विटॅमिन्स त्यांची जर लेवल काढायची असेल तर त्याला ते फर्नेसमध्येच घालावं लागतं. फर्नेस म्हणजे भट्टी. आणि माणसाचा देह कुठे जातो? शेवटी भट्टीतच जातो ना. आणि काय होतं त्याचं? राखच होते. चार्वाक असं म्हणतो, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. कसलं पुन्हा येणार आहे? एकदा देहाची राख झाली की संपला विषय. म्हणून तस्मात, म्हणून आहे असं आहे, म्हणून यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जोपर्यंत जगायचंय तोपर्यंत आयश आरामात जो, खाओ पिओ सो जाओ, आयश आरामात जगा.
काही भगवंताचं भजन करायची गरज नाही, दासबोध हातात घ्यायचा गरज नाही, मनाचे श्लोक हातात घ्यायची गरज नाही. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा. पुन्हा कर्ज मागायला कोणी येणार नाही. काढ कर्ज. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तूप पिऊन टाक म्हणले. नशीब चारवाकांनी ते तूप तरी प्यायला सांगितलंय. आजच्या काळातला चारवाक असेल तर तो म्हणेल रांग लाव, लायसेन्स काढ, परवाना काढ, पण मद्य पी. दुकानं उघडली नाहीत ना, जाऊन रांगा लावा दुकानाच्या समोर. माझ्या लहानपणी मला आठवतंय की ते असा माणूस तोंड लपवतच्या दुकानात जायचा. आता तर रांग लावतात लोक. पुढे समर्थ म्हणतात, येथे शून्याचा निराश झाला, आत्मा सदोदित संचला, पाहो जाता साधकाला, ठावची नाही श्रीराम. येथे शून्याचा निराश झाला. शून्य म्हणजे काय? काहीच नाही. सगळं सगळं समर्पण केलेलं आहे. आता काहीही शिल्लक नाही. आपण काय म्हणतो, शून्य उरले माझ्याकडे, आता काही नाही. किंवा शून्यात दृष्टी घालून बसला म्हणजे त्याच्या समोर काहीही शिल्लक राहिलेलं नाही. कुठलाही विचार नाही. अत्यंत हवालदिल झालेला आहे, असहाय्य झालेला आहे, धन्यवाना झालेला आहे. असा तो शून्यात दृष्टी घालून बघतो. शून्य म्हणजे काहीच नाही, आता माझ्या जीवनात काही उरलेलं नाही, असं म्हणजे शून्यात दृष्टी घालून बसणार. समर्थ या ठिकाणी म्हणतात, अशा त्या शून्याचा निराश झाला. शून्य सुद्धा संपून गेलं. आत्मा सदोदित संचला. आता त्या शून्याचा निराश झाला की पुढे काय? सर्वत्र व्यापकपणे असलेला, सर्वत्र व्यापून दशांगुळे उरलेलं ते आत्मस्वरूप सदोदित संचलेलं आहे. सर्वत्र व्यापक आहे. पाहो जाता साधकाला, ठावची नाही. आता कसली साधना, कसला साधक आहे? ते शून्यत्वाच्या पलीकडे तो गेलेला आहे. सर्वत्र केवळ आत्मतत्व हे भरून राहिलेलं आहे. एखाद्याने दुपारी 12 वाजता 100 नाही, 500 नाही, 1000 वॅटचा बल्ब लावावा, त्याला काय वाटेल? कुठे प्रकाश पडलाय? अरे तुझा प्रकाश किती पडेल आणि कशाच्या समोर तुझा प्रकाश पडेल? माध्यानी मार्तंड जैसा तो आहे ना आकाशामध्ये, त्याच्या प्रकाशासमोर तुझा प्रकाश काय? बर, तो जेवढा प्रकाश देतोय, तो प्रकाश देतोय हे त्याला यत्किंचितही त्याच्या मनामध्ये नाहीये. तो त्याचं काम करतोय, विहित कर्म करतोय, फिरतोय आपला. आत्मा हा सदोदित प्रकाशमान आहे. मुकुंदराज, आद्यकवी मुकुंदराज त्यांच्या परमामृत या ग्रंथामध्ये म्हणतात, शून्याते शून्यपण जाणीव कल्पी आपण, ते स्वरूपी होय लीन. शून्याते शून्यपण जाणीव कल्पी आपण, मी शून्याच्या पलीकडे गेलो आहे. शून्याते शून्यपण जाणीव कल्पी आपण, ते स्वरूपी होय लीन. आता ती जी जाणीव आहे, त्या आत्मस्वरूपाची जी जाणीव आहे की मी त्याचा अंश आहे, ही जाणीव सुद्धा आद्यकवी मुकुंदराज म्हणतात, ते स्वरूपी होय लीन. स्वस्वरूपामध्ये लीन होते ती, तिचा विलय होतो शून्यासहित. ते शून्य ना जाणीव, दृश्य ना नेणीव, ज्ञप्ती रूपी भरीव स्वस्वरूपा. केवळ ज्ञान, ज्ञान घन स्वरूप आहे. दृश्य ना नेणीव, तिथं जाणीव नाही, नेणीव नाही, तिथं दृश्य नाही, तिथं अदृश्य नाही, तिथं काय?
सगळीकडे ते स्वस्वरूप भरभरून राहिलेलं आहे. त्याला समर्थ म्हणतात सदोदित संचला. माऊली, श्री ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभव ग्रंथामध्ये म्हणते, आता अविद्या नाहीपणे. शून्य संपला ना. शून्य म्हणजे अविद्येचा कडेलोट आहे. आता अविद्या नाहीपणे, नाही तया ते नाशणे. सगळं संपलंय ना. आता नाशिवंत काही उरलेलंच नाहीये. नाही तया ते नाशणे, आत्मा सिद्धची मा कोणे, काय साधावा. आता त्या आत्मा जो आहे ते आत्मतत्व आहे, ते स्वस्वरूपामध्ये लीन झालेलं असल्यामुळे आता काही साधायचं कुणाला शिल्लकच नाही आहे. आत्मा सिद्धची मा कोणे, काय साधावा. कुणाला काय साधायची काही गरजच नाही, काही प्राप्त करायची गरज नाही. याचा संदर्भ पुढच्या ओळीमध्ये दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, आधी दृश्य सोडिले, मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले, परब्रह्म श्रीराम. 8व्या दशकामध्ये, ज्ञान दशकामध्ये समर्थ म्हणतात, आधी दृश्य सोडिले. हे जे दृश्य विश्व आहे, हे जे माईक सृष्टी उभी आहे, ती सगळी सोडली आहे. त्याच्या पलीकडे जायचे. आधी दृश्य सोडिले, मग शून्यत्व ओलांडिले. जी शून्य अवस्था आहे, तुम्हाला माहिती आहे, प्लस टेम्परेचर असतं. 100 डिग्री सेंटीग्रेड हे नॉर्मल टेम्परेचर आहे. माणसाचं 99 ते 100 डिग्री सेंटीग्रेड हे टेम्परेचर आहे. आणि 100 डिग्री फॅरनहाईट आणि 103, 104, 105 पर्यंत पक्ष्यांचं टेम्परेचर आहे. आता हे प्लस झालं. ह्याला आपण जर खाली 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 आणायला गेलो तर एक अवस्था 0 डिग्री सेंटीग्रेड आहे. आणि त्याच्या खाली जर गेलो तर -1, -2, -3, -4. आता हे 0 ओलांडलं की तिथं बर्फ आहे. 0 पर्यंत द्रव अवस्था आहे. समर्थ म्हणतात, आधी 0 पर्यंत हे दृश्य सोडले, मग ती जी 0 डिग्री सेंटीग्रेड आहे, 0 डिग्री लेवल आहे, मग शून्यत्व ओलांडिले. मी घनीभूताकडे चाललोय. विरळ आहे, द्रव आहे, सांडणार आहे, पडणार आहे, वाहून जाणार आहे. अशा अवस्थेतून मी घनीभूत अवस्थेत चाललोय, बर्फाकडे चाललोय. आणि जसा जसा मायनस वाढत जाईल तसा त्याचा घनीभूतपणा वाढत जातो. अहो, रक्त सुद्धा जिथं थिजेल अशा -50 डिग्री सेंटीग्रेडला आपले सैनिक सियाचीन ते काय तिकडे त्या प्रदेशामध्ये राहतात. -50 डिग्री सेंटीग्रेड. त्यांना त्यांच्या शरीराचं ममत्व नाहीये का? पण त्यांनी दृश्य ओलांडलंय आणि त्यांना राष्ट्र आहे पुढे. ते किती स्वार्थी, त्यांची व्यापक स्वार्थता आहे. त्यांच्या कुटुंबापुरतं, त्यांच्या शरीरापुरतं, त्यांच्या बायका पोरांपुरतं सीमित स्वार्थ नाहीये त्यांचा. त्यांचा स्वार्थ आहे देशाचं संरक्षण. 137 कोटींचं संरक्षण झालं पाहिजे, म्हणून मी इथं खडा पहारा देतो आहे. समर्थ म्हणताय, मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले परब्रह्म. ते शून्यत्व ओलांडलं. बरेच लोक तिथूनच परत फिरतात असं शास्त्र सांगतं. त्या शून्यत्वालाच परब्रह्म मानतात.
आणि तिथून परत फिरतात. समर्थ म्हणतात त्या शून्यत्वापासून परत नाही यायचं. फार थंड वाटायला लागले, 0 डिग्री सेंटीग्रेड आहे, चला परत, असं नव्हे. त्या घनीभूततेकडे जायचंय आम्हाला. पुढे समर्थ म्हणतात अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य, वेगळेपणे वृत्तीशून्य, पावती प्राणी श्रीराम. आता या ठिकाणी त्रिपुटीचा विचार आहे. ध्येय, ध्याता, ध्यान. मला काय ध्येय, माझं काय, मी कोण आहे, ध्याता आहे. आणि मला काय, ध्यान प्रक्रियेतून मला ध्येय प्राप्त करायचे आहे. भोक्ता भोज्य भोजन, मला जेवण करायचे आहे. भोजन ताटामध्ये वाढलेले पदार्थ आहेत आणि भोजन ही प्रक्रिया आहे. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, मला ज्ञान प्राप्त करायचे आहे. मी ज्ञाता आहे आणि त्या ज्ञान प्रक्रियेमधून मला ते ज्ञेय प्राप्त करायचे आहे. आता असं आहे की ते जे ज्ञान प्राप्त करायचे आहे, जो ज्ञान प्राप्त करण्यासाठी सिद्ध झालेला आहे, त्या साधना मार्गावरून चाललेला आहे, तो सुद्धा ज्ञाता आहे. आणि जो 0 डिग्री शून्यत्वाच्या पलीकडे गेलेला आहे, तो सुद्धा ज्ञाताच आहे. पण फरक काय आहे दोन ज्ञात्यामध्ये? हा या ओवीतला अत्यंत सूक्ष्म विचार आहे. समर्थ या ठिकाणी म्हणताय अभिन्न ज्ञाता तोची मान्य. अभिन्न म्हणजे भिन्न ज्ञाता आहे का? जो ज्ञान मिळवण्याच्या मार्गावर साधना करतो आहे, तो सुद्धा ज्ञाता आहे. आणि ज्यांनी आधी दृश्य विश्व सोडिले, मग शून्यत्व ओलांडिले आणि त्या ज्या परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली आहे, तो सुद्धा ज्ञाताच आहे. पण तो ज्ञाता कसा आहे? ते ज्ञान आणि ज्ञातामध्ये फरक नाहीये, म्हणून हा अभिन्न शब्द वापरला आहे. भिन्नत्व नाहीये, द्वैत नाहीये. अद्वैत अवस्थेमध्ये कोण आहे? अद्वैत अवस्थेमध्ये ते परमात्मा स्वरूप, ते ज्ञान आणि तो ज्ञाता. आणि असं म्हणताच येणार नाही, हे चुकीचं आहे माझं बोलणं सुद्धा. आणि नाही म्हणता येणार, कारण ते दोन्ही एक आहेत. म्हणून त्याला समर्थ म्हणतात अभिन्न ज्ञाता तोची मान्य. तो खरा मान्य आहे. आणि ज्याला ज्ञान झाले, जो ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, तो मान्य नाहीये. एवढा सूक्ष्म विचार समर्थांनी आत्माराम या ग्रंथामध्ये आपल्या समोर शब्दबद्ध केलेला आहे. हा अभिन्न ज्ञाता जो शब्द आहे, तो आपल्याला त्यातून समजून घेतला पाहिजे. ज्ञाताचे 2 प्रकार झाले. मग एक ज्ञाता, ज्याने ज्ञान मिळवलेलं आहे, तो ज्ञाता. आणि दुसरा अभिन्न ज्ञाता, जो ज्याने ज्ञान मिळवलंय पण तो ज्ञान स्वरूप झालेला आहे, परब्रह्म स्वरूप झालेला आहे, आढळपद पावलेला आहे. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात साधक साध्य होता धन्य. तो जो साधक आहे, तो काय झाला? जे साध्य करायचंय त्याच स्वरूपामध्ये नटला. म्हणून समर्थांनी त्याला धन्य शब्द वापरला आहे. साधक साध्य होता धन्य, वेगळेपणे वृत्ती शून्य, पावती प्राणी. याच्यापेक्षा वेगळा जो राहील, तो अनेक भोगांना, अनेक आपदांना, अनेक अरिष्टांना त्याला तोंड द्यावं लागेल. पावती प्राणी. या ज्ञान मिळवणारा आणि ज्ञान स्वरूप झालेला, असे हे 2 ज्ञाते आहेत.
आणि समर्थांनी अभिन्न ज्ञाता ज्याला म्हणलंय, समर्थ काय म्हणतात, माझी उपासना विश्वपाळीती झाली. माझी उपासना जे माझं उपास्य दैवत आहे त्यामध्ये परावर्तित झाली आहे. माझी उपासनाच आता संपली आहे, मग मी तरी कसलाच राहणार? उपासक कुठे राहील? उपासनाच नाहीये, उपासक कुठे राहील? तो उपास्य झाला, उपास्य स्वरूप झाला. म्हणून या ठिकाणी अभिन्न ज्ञाता हा शब्द आलेला आहे. अभिन्न ज्ञाता तोच मानणं, तो खरा ज्ञाता आहे. कारण साधक साध्य होता धन्य. जो साधक आहे तो साधना करत करत त्याला जे साध्य करून घ्यायचंय त्या साध्याच्या स्वरूपामध्ये तो प्राप्त झालेला आहे, म्हणून तो धन्य आहे. वेगळेपणे वृत्तीशून्य पावती प्राणी. साधकाने समर्थ म्हणतात म्हणजे ज्ञात्याने, साध्य म्हणजे ज्ञान प्राप्त करणे ही धन्यता आहे. आणि ती धन्यता आपल्याला समर्थ आत्मारामाच्या या ग्रंथातून, अलौकिक ग्रंथातून, अत्यंत वरच्या पातळीवरचा तत्वज्ञान सांगणारा हा ग्रंथ आहे, त्यामधून आपल्याला ते सांगतायत. आणि त्यामुळे समर्थ पुढे म्हणतात वेगळेपणे वृत्तीशून्य, त्यामुळे तो वृत्तीशून्यावस्थेत आहे. तो वेगळेपणे जर राहत असेल, त्याला इकडे समर्थांनी काय म्हणले की कुठल्या शून्यावस्थेमध्ये, शून्य दृष्टी आपण ज्याला म्हणतो, अशा अवस्थेमध्ये तो आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्ये पहिलीकडे गेला, आत्मनिवेदने झाला, ब्रह्मरूप श्रीराम. ज्ञाता तत्वे सांडून पळाला. तत्व कोणची? 82 तत्व, 84 तत्व, स्थूल देहाची, सूक्ष्म देहाची, पंचभूतांची, अंतःकरण पंचकाची, प्राण पंचकांची, अशी आपण पाहिली 84 तत्व आहे. ते ज्ञाता तत्वे सांडून पळाला. कुठे पळाला? तुर्ये पहिलीकडे गेला. जागृती, स्वप्न, आपल्याला माहिती आहे 4 अवस्था. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था अज्ञानातल्या आहेत. आणि तुर्या जी अवस्था आहे ती ज्ञानी पुरुषाची आहे. पण ज्ञानी कोणता आहे? वेगळेपणे उरणारा ज्ञानी, अभिन्न ज्ञाता नव्हे. कारण तुर्येमध्ये तो परमात्मा स्वरूपही पाहत असतो आणि सृष्टीला पण पाहत असतो, विश्वाला पण पाहत असतो. समर्थ काय म्हणताय? तुर्ये पहिलीकडे. शून्यत्व हे उंबरठ आहे. उंबरठ्यावर लावलेला दिवा हा अंगणामध्येही प्रकाश देतो आणि घरातही प्रकाश देतो. बरोबर ना? आपण काय म्हणतो? दिवा उंबरठ्यावर ठेवा. म्हणजे काय? दोन्हीकडे प्रकाश पडेल. तुर्येतला ज्ञानी असा आहे, तो दृश्य स्वरूपालाही पाहतो आहे, दृश्य विश्वालाही पाहतो आहे आणि परब्रह्म स्वरूपालाही पाहतो आहे. कारण तो उंबरठ्यावर आहे. ती शून्यत्व अवस्था आहे, ती तुर्य अवस्था आहे. समर्थ म्हणतात तुर्ये पहिलीकडे. त्याला समर्थ दासबोधामध्ये म्हणतात मूळ मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले. मूळ मायेच्या पलीकडे पाहिलं तर ते परब्रह्म स्वरूप आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात तुर्ये पलीकडे गेला. आता तुर्ये पलीकडे गेला म्हणजे तो उन्मनी अवस्था, ही 5वी अवस्था आहे. आपल्याला माहिती आहे, याचा विचार आपण केलेला आहे. समर्थ एकमेव संत होऊन गेले की ज्यांनी ही 5वी अवस्था वर्णन केलेली आहे, उन्मनी अवस्था. आत्मनिवेदने झाला, ब्रह्मरूप. आत्मनिवेदन, आता त्याचं काही अस्तित्वच राहिलं नाही. पुढे समर्थ म्हणताय वेगळेपणे पाहो जाता, मोक्ष न जोडे सर्वथा, आत्मही दिसेसा नाही मता,
वरपडे होती प्राणी श्रीराम. थोडी जरा क्लिष्ट आहे या ओवीतला अर्थ, या ओवीतली शब्दरचना. समर्थ काय म्हणतायत? वेगळेपणे पाहो जाता. मला ज्ञान झालं आहे, मी परब्रह्म स्वरूप पाहिलं आहे, हे वेगळेपण आहे. वेगळेपणे पाहो जाता मोक्ष न जोडे सर्वथा. अशा ज्ञानाला मोक्ष मिळेलच याची गॅरंटी नाहीये. सर्वथा शक्यता नाहीये, कमी शक्यता आहे. मोक्ष न जोडे सर्वथा. आत्मा ही दिसेसा नाही मता. आत्मा दिसत नाही या मताशी, असा याचा अर्थ आहे. आत्मा ही दिसेसा नाही म्हणजे आत्मतत्व दिसत नाही, असा या शब्दाचा अर्थ आहे. मता म्हणजे या मताशी. वरपडे होती प्राणी. तो जेव्हा त्या ज्ञानाची अनुभूती घेतो, परब्रह्म स्वरूपाची अनुभूती घेतो, आणि मी घेतलीये म्हणून जेव्हा तो सांगतो, तेव्हा त्यापासून तो विलग झालेला असतो. समर्थ या ठिकाणी म्हणतात, वेगळेपणामुळे वेगळेपणे पाहो जाता. वेगळेपणामुळे साधकाला मोक्ष सहजासहजी प्राप्त होत नाही. सहजासहजीसाठी समर्थांनी सर्वथा हा शब्द वापरलेला आहे. शक्यता कमी आहे. ज्ञान झालंय, त्यांनी प्रचिती घेतली आहे, काही क्षणापुरती त्याला तदाकारता पण आली आहे, पण तो बाजूला आहे. तदाकारता घेऊन बाजूला झालाय. समर्थ पुढे म्हणतात, काही साधक आत्मा दिसणारा पदार्थ नाही या मतात अडकतात आणि आपलेच नुकसान करून घेतात. वरपडे होती प्राणी. वरपडे होती म्हणजे फजिती होते, आपलं नुकसान करून घेतात, अनहित करून घेतात. समर्थ पुढे म्हणतायत, अशा मी ज्ञानी पुरुषांना काय हे दिलेली आहे? वरपडे होईल, फसेल, तो आपला आत्मघात करून घेईल. आपल्याला माहिती आहे की ज्ञानी लोक सम्राट जनकाकडे काय कमी होते का? अहो, एकदा सम्राट जनकाने 1000 गायींच्या शिंगांना सोन्याचं आवरण घातलं, सोन्याची शिंग बसवली. 1000 गायींच्या शिंगांवर सोन्याचं मढवलेलं ते शिंग ते बसवलं 1000 गायींना. आणि त्यांनी सांगितलं की जो या शास्त्रग्रंथाच्या वादामध्ये जिंकेल त्यांनी या गायी घेऊन जायच्या. आपल्याला माहिती आहे की त्या सम्राट जनकाच्या दरबारामध्ये एक बंदीन नावाचा एक विद्वान होता, आणि त्यांनी अनेकांना मुद्दामहून हरवलेलं होतं वाद घालण्यामध्ये, शास्त्रचर्चेमध्ये, मुद्दामहून. कारण त्याचे वडील जे होते ते वरुण आहेत, त्या बंदींचे, आणि वरुणाला सहस्त्र कमल व्हायची होती असा काहीतरी त्याचा प्रण होता. आणि म्हणून हा काय करायचा बंदीन, की जो हरेल माझ्याशी त्यांनी गंगेमध्ये आपल्याला आत्मार्पण करायचं अशी त्याची ती अट होती. आणि तो अनेक लोकांना हरवायचा छळाने आणि त्याला आत्मसमर्पण करायला लावायचा. आणि आत्मसमर्पण केलं की तो ते वरुण, आता त्याचा वडीलच वरुण, आत पाण्यातच जायचंय, आत्मसमर्पण केलं की तो त्या वरुणाकडेच जाणार. असं त्या बंदींनी केलं. एके दिवशी ह्या अष्टावक्र जे मुनी आहेत ते पोर वयात आहेत, आणि त्यांच्या वडिलांना या बंदींनी हरवलं होतं. अष्टावक्र मुनींना बऱ्याच लोकांनी विचारायचे की तुझ्या वडिलांचं नाव काय वगैरे, ते त्याला माहिती नव्हतं. मग ते एके दिवशी आईकडे गेले आणि हट्टाने म्हणाले की मला तू आज सांगितलंच पाहिजे, माझ्या वडिलांचं नाव काय, ते कुठे होते, कुठे असतात, किंवा काय करत होते. आता असं झाल्यानंतर आईने ते सगळं सांगितलं की असं असं झालं, आणि जो बंदीन आहे
त्यांनी तुझ्या वडिलांना हरवलेलं आहे. आता अष्टावक्र मुनींचा सुद्धा खूप अभ्यास. ती जी सभा भरलेली आहे त्या ठिकाणी तिथं हे गेले. अष्टावक्र म्हणजे आपल्याला माहिती आहे, नावाप्रमाणे ते 8 ठिकाणी वाकडे झालेले होते. ते तिथं गेले. ते जे त्या सभेच्या तिथले जे दरबान होते, चौकीदार, ते त्यांना जाऊ देईनात. अंगावर वस्त्र नाहीयेत, एक धोतर गुंडाळलेलं आहे, 8 ठिकाणी वाकडा आहे, हातामध्ये काठी आहे, इकडून कुबड निघालंय, तिकडून कुबड निघालंय, असा पोरगा आलेला आहे. आणि तो म्हणतो की मला शास्त्र चर्चेमध्ये, ग्रंथ चर्चेमध्ये भाग घ्यायचा आहे. चौकीदार जाऊ देत नव्हते. तो जोरात तिथूनच ओरडायला लागला. सम्राट जनकापर्यंत हा आवाज गेला. सम्राट जनकाने विचारलं काय झालं. चौकीदारांनी सांगितलं असं असं एक पोरगा आलेला आहे, ते सगळं वर्णन करून सांगितलं. आणि तो म्हणतो की मला शास्त्र चर्चेमध्ये भाग घ्यायचा आहे. सम्राट जनक पुढे आले. त्यांनी पाहिलं, अष्टावक्र मुनींच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं आणि त्यांनी आदराने त्यांना आपल्या सभेमध्ये नेलं. सभेमध्ये नेल्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे बघून लोक हसायला लागले. विद्वान ज्ञानी पुरुष हसायला लागले. ज्ञानी आहेत पण अभिन्न ज्ञाता नाही आहेत. ते ज्ञानी आहेत. ते हसायला लागले. ते हसायला लागले तर अष्टावक्र खो 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 करून हसायला लागले. जनक राजांना समजे ना काय झालं. जनक राजांनी विचारलं, मुनी तुम्ही का हसताय. ते म्हणाले, हे लोक का हसतायत. ते म्हणाले, अहो ते माझ्या लक्षात आले की ते तुमच्याकडे पाहून, तुमच्या स्वरूपाला पाहून हसतायत, पण तुम्ही का हसताय. अष्टावक्र मुनींनी दिलेलं उत्तर अत्यंत अंजन घालणार आहे. अष्टावक्र मुनी म्हणतात, राजा मला वाटलं होतं इथं ज्ञानांची सभा आहे, विद्वान पंडितांची सभा आहे, पण ही तर चांभारांची सभा आहे. इथं तर सगळे चांभार भरलेले आहेत. सगळे उभे राहिले विद्वान. आमचा अपमान झाला म्हणाले. अष्टावक्र मुनी म्हणाले, तुम्हाला माझ्यातलं आत्मतत्व दिसलं नाही. माझा देह की जो नाशिवंत आहे, विनाश पावणारा आहे, तो देह 8 ठिकाणी वाकडा आहे, त्याला तुम्ही हसताय. जो चांबड्याला बघून मोल करतो तो चांभार नाही तर कोण आहे. जनक राजाला, सम्राट जनकाला अष्टावक्र मुनींचं महत्व लक्षात आलं. अष्टावक्र मुनींनी बंदींसोबत चर्चा केली, शास्त्र ग्रंथामध्ये भाग घेतला. बंदीन हरला. सज्जन हो, बंदीन उठला आणि तो म्हणाला, मी आज हरलो आणि मी आता आत्मसमर्पण करायला त्या गंगेमध्ये जातो. अष्टावक्र मुनींनी त्याला थांबवलं. ते म्हणाले, तू ज्याला हरवलंस मुद्दाम होऊन, त्या पित्याचा मी एक मुलगा आहे, पण माझी अट अशी नाहीये. अभिन्न ज्ञाता कोण आहे. अष्टावक्र मुनी आहेत. आणि हे जे ज्ञानी सभेमध्ये बसलेले आहेत, यांची अजून साधना चालू आहे. ते ज्ञानी आहेत पण अभिन्न ज्ञाता नाही आहेत. समर्थ म्हणतात, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जाता आहे, मनासंत आनंत शोधून पाहे. या चर्म इंद्रियांनी त्याच्याकडे लक्ष जात नाही. ज्ञानदृष्टीनं, मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत, जगी पाहता ज्ञानचक्षीन रक्षे, जगी पाहता चर्मचक्षीन लक्ष्य. त्याचं या चांबड्याच्या डोळ्यांनी, कातड्याच्या डोळ्यांनी तिकडे लक्ष जाणार नाही. ज्ञानाच्या दृष्टीने त्याचं रक्षण करता येणार नाहीये. जगी पाहता पाहणे जात आहे, त्याला पाहिल्यानंतर पाहण्याची क्रिया संपून जाते. मनासंत आनंत शोधून पाहे. अहो, एखादं संगीत चालू असतं, एखादी मैफल भरलेली असते, शास्त्रीय संगीत, लोक रात्र, अक्षरशः रात्र जागून काढतात. तुम्ही त्यांना सकाळी विचारा, काय मिळालं तुम्हाला. ते म्हणतात, वाह काय आनंद होता रात्रीचा. रोज रात्री 10-10:30 वाजता जांभया देऊन झोपणारा माणूस, पहाट झाली तरी ती मैफल सोडत नाही. देहबुद्धी राहिली का तिथं. त्याला काय मिळालं.
आनंद मिळाला, समाधान मिळालं. ते समाधान प्राप्त करत असताना तो दाद सुद्धा देत नाही. वाह वाह क्या बात है असं सुद्धा तो म्हणत नाही. तो अभिन्न ज्ञात आहे. समर्थ म्हणतात, ज्ञानदृष्टीने त्या परब्रह्म स्वरूपाची एकदा प्रचिती घेतल्यानंतर त्यापासून, त्या प्रचितीपासून, त्या गोडीपासून बाजूला पडणं. गुळ हा गोडीपासून बाजूला पडू शकतो का? किंवा गोडपणा साखरेपासून बाजूला निघू शकतो का? असं साधकांनी परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती केल्यानंतर अभिन्न ज्ञाता म्हणून राहिलं पाहिजे. राहिलं पाहिजे कसं काय? तो राहूच शकत नाही. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, आत्मनिवेदन, अस्तित्वविहीन आपला लय होणे, आत्मविलोप होणे, ज्ञान स्वरूप होणे म्हणजे अभिन्न ज्ञाता, असं समर्थांना अपेक्षित आहे. उर्वरित ओव्यांचा विचार उद्या दुपारी 2च्या सत्रामध्ये आपण पुनश्च करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.